आपल्या कष्टाच्या पैशांना मिळवा विश्वासाचा आधार व्हिजन आधार नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पंढरपूर। संस्थापक चेअरमन सोहन रामधणी जयस्वाल आणि संस्थापक सचिव सूरज रामधणी जयस्वाल यांच्या संकल्पनेतून साकारलेली विश्वासाची आर्थिक संस्था। प्रथम महावर्धापन दिनानिमित्त खास आकर्षक योजना, FD वर तब्बल 12% व्याजदर, महिलांसाठी आकर्षक RD योजना, सोने तारण कर्ज, पिग्मी तारण कर्ज, पिग्मी ते FD, ऑटो कन्व्हर्ट योजना, दाबदुप्पट योजना आणि कमी वेळेत कर्ज सुविधा उपलब्ध। पारदर्शक कारभार आणि विश्वासाची साथ। मग उशीर कशाला? ते उघडा आणि आपल्या भविष्याचा आधार मजबूत करा। आमचा पत्ता सुरवसे बिल्डिंग, गाळा नंबर 4, स्टेशन रोड, पंढरपूर। मोबाईल नंबर 95 45 76 83 52 आणि 96 65 18 77 34। वस्तादची चाल पुन्हा यशस्वी, 35 वर्षाची परंपरा, सामाजिक बांधिलकी आणि युवकांची फळी। अण्णाभाऊंच्या सांगता मिरवणुकीत पुन्हा NY5 ग्रुपची छाप, गद्दारी करून अस्तित्व सिद्ध करण्याचे प्रयत्न फेल। नागेश भाऊ यादव यांनी संयम, संघटन शक्ती आणि कामातून कायम ठेवला दबदबा। पंढरपूर। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीची सांगता मिरवणूक म्हटले की पंढरपूरकरांच्या डोळ्यासमोर सर्वप्रथम उभा राहतो तो NY5 ग्रुप, बहुजन रयत परिषद। गेल्या तब्बल 35 वर्षांहून अधिक मध्यवर्ती जयंती आणि सांगता मिरवणुकीची परंपरा जपत हा बहुजन रयत परिषद व NY5 ग्रुप केवळ उत्सवाचे आयोजन करत नाही, तर समाजात सामाजिक बांधिलकी, संघटन शक्ती आणि युवकांना दिशा देण्याचे कार्यही सातत्याने करत आला आहे। यंदाही मातंग समाजाचे खंबीर माजी नगरसेवक नागेश भाऊ यादव आणि विद्यमान नगरसेवक लोकेश अप्पा यादव यांच्या नेतृत्वाखाली भव्य, शिस्तबद्ध आणि दिमाखदार सांगता मिरवणूक पार पडली। ढोल ताशांचा गजर, लेझिम पथके, सांस्कृतिक कार्यक्रम आणि युवकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण परिसर अण्णाभाऊंच्या विचारांनी दुमदुमून गेला। मिरवणुकीपूर्वी ज्येष्ठ नेते माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, युवक नेते भगीरथ भालके, नगराध्यक्ष प्रणिता भालके, ज्येष्ठ नेते दिलीप देवकुळे यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्व महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। तसेच प्रशासनाला पूर्ण सहकार्य करत कोणताही अनुचित प्रकार घडू न देता मिरवणूक शांततेत आणि उत्साहात संपन्न झाली। दरम्यान समाजात अनेक कार्यकर्ते नागेश भाऊ यादव यांच्या तालमीत घडले। काळाच्या ओघात काहींनी वेगळी वाट निवडत स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, मात्र संघटन उभारणीतून आलेल्या अनुभवाच्या जोरावर नागेश भाऊ यादव यांनी वस्ताची भूमिका कायम राखत योग्य वेळी योग्य डाव राखून ठेवला, अशी चर्चा समाजात रंगली। त्यांनी कोणत्याही वादात न अडकता उत्तर कृतीतून दिले आणि पुन्हा एकदा संघटन शक्तीची ताकद दाखवून दिली। NY5 ग्रुप व बहुजन रयत परिषदेची ओळख केवळ मिरवणुकीपुरती मर्यादित नाही। रक्तदान शिबिरे, सामाजिक उपक्रम, गरजूंना मदत, युवकांना संघटित करून समाजकार्यात सहभागी करणे अशा अनेक उपक्रमांमुळे या ग्रुपने समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे। अनेक युवकांना नेतृत्वाची संधी देत मजबूत कार्यकर्त्यांची फळी उभी करण्याचे कामही सातत्याने सुरू आहे। याच सातत्यपूर्ण सामाजिक कार्यामुळे आणि संघटनक्षम नेतृत्वामुळे नागेश भाऊ यादव यांना मातंग समाजातील खमके वस्ताद म्हणून ओळखले जातात। 3 दशकाहून अधिक काळ टिकवलेला जनसंपर्क, कार्यकर्त्यावरील विश्वास, समाजाशी असलेली नाळ यामुळे अण्णाभाऊ साठे यांची सांगता मिरवणूक आजही बहुजन रयत परिषद आणि त्याचबरोबर NY5 ग्रुप यांच्या माध्यमातून नावानेच ओळखली जाते। समाजसेवेचा वारसा आणि संघटन शक्तीचा ठसा कायम ठेवत यंदाची सांगता मिरवणूक ही पंढरपूरच्या सामाजिक जीवनात लक्षवेधी ठरली, कारण या मिरवणुकीच्या माध्यमातून आकर्षक देखावा करून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्या, अशी मागणी देखाव्यातून करण्यात आली। या उपक्रमास बहुजन रयत परिषद जिल्हाध्यक्ष नागेश भाऊ यादव, नगरसेवक लोकेश अप्पा यादव, शहराध्यक्ष नाथा यादव, मध्यवर्ती अध्यक्ष विवेक सरवदे, उपाध्यक्ष तुषार करजगीकर, कार्याध्यक्ष संजय बबलू यादव, खजिनदार सत्यवान यादव, सल्लागार अमर यादव, सचिव अनिल किसन यादव, मिरवणूक प्रमुख प्रदीप यादव, ज्येष्ठ समाजसेवक भाऊसाहेब तात्या कांबळे, युनियन नेते दशरथ यादव यांच्यासह दत्तात्रय यादव, सीताराम माने, लहुरन दिवे, भास्कर कांबळे, खंडू कांबळे, उमेश पप्पू कांबळे, सूर्यभान वाघमारे, दत्ता थोरात, अजित जाधव, योगेश रणदिवे आदी उपस्थित होते।